विद्यार्थी मित्रो नमस्ते. आज आपण इयत्ता 10वी गणित भाग 2 मॅथमॅटिक्स पार्ट 2 मधील चॅप्टर नंबर 3 सर्कल याच्यामधला 5वा साधारणपणे हा व्हिडिओ असेल. तर या व्हिडिओमध्ये आपण इन्स्क्राइब्ड अँगल आणि इंटरसेप्टेड आर्क आणि त्याच्याशी रिलेटेड इन्स्क्राइब्ड अँगल थिअरम जे आहे ते आपण अभ्यासणार आहे. तर त्याच्या अगोदर पुस्तकामध्ये पेज नंबर 64 आणि 65वर तुम्हाला ॲक्टिव्हिटी दिलेत 2. तर त्या तुम्ही करायच्या आहेत. साध्या सोप्या ॲक्टिव्हिटी ज्या आहेत त्या तुम्ही पूर्ण करायचे आहेत. की सर्कल काढा, त्याच्यावर पॉईंट घ्या, काय जे जसं सांगितलं आहे तसे ते फिगर काढायचे आहे आणि तुम्ही त्याचं काय मेजरमेंट घ्यायला सांगितलं आहे ते तुम्ही घ्यायचं आहे. पान नंबर 64 आणि 65वर दिलेलं आहे. तर आपल्याला आता पाहायचं आहे इन्स्क्राइब्ड अँगल कशाला म्हणायचं. तर नीट समजून घ्या. त्याची डेफिनेशनपेक्षा ते इन्स्क्राइब्ड अँगल कोणता असतो आणि कोणता नसतो हे कसं ठरवायचं आहे. अतिशय सोपं आहे. व्यवस्थित लक्ष दिलं तर तुम्हाला इन्स्क्राइब्ड अँगल आणि इंटरसेप्टेड आर्क हे दोन्ही समजणार आहे. तर तुम्ही पहा इन्स्क्राइब्ड अँगल. आता हे सर्कल आहे. पहा हे सर्कल आहे. याचं सेंटर समजा इथं असेल, हा सेंटर. तर अँगल आणि सर्कल हे एकाच प्लेनमध्ये असले पाहिजेत आणि त्या अँगलचा व्हर्टेक्स हा सर्कलवर असला पाहिजे. या सर्कलवर कुठेही अँगलचा व्हर्टेक्स असला पाहिजे. समजा इथं आहे ए पॉईंट आहे, हा सर्कलवर आहे आणि त्याच्या अशा 2 साईड असतील अँगलच्या. प्रत्येक अँगलवर त्या आर्कचे समजा ए बी ही साईड आहे आणि ही सी साईड आहे. आता हा जो अँगल आहे बी ए सी याचा व्हर्टेक्स सर्कलवर आहे आणि हे जे आर्क आहे आर्क बी ए सी या आर्कचे एंड पॉईंट कोणते आहेत बी आणि सी. हे प्रत्येक एंड पॉईंट हा त्या साईडच्या त्या अँगलच्या प्रत्येक साईडवर असला पाहिजे. हा एक अट. अँगलचा जो व्हर्टेक्स आहे तो सर्कलवर असला पाहिजे म्हणजेच त्या आर्कवर असला पाहिजे. सर्कलवर असला पाहिजे किंवा आपण तुम्ही आर्कवर आहे असला पाहिजे असं म्हटलं तरी चालेल. आर्कवर आहे म्हणजे सर्कलवर आहे. आर्क हा सर्कलचाच भाग आहे. दुसरं त्या आर्कचे एंड पॉईंट हे प्रत्येक त्या साईडवर असले पाहिजे. तर या अँगलचे जे 2 साईड आहेत, ही एक साईड आहे, ही एक साईड. याच्यामध्ये या आर्कचे एंड पॉईंट या साईडवर एक आहे आणि या साईडवर एक आहे. म्हणून या अँगलला अँगल बी ए सीला आर्क बी ए सीने इंटरसेप्ट केला आहे असं म्हणतात आणि या अँगलला इंटरसेप्टेड अँगल म्हणतात. सो अँगल बी ए सी इज इंटरसेप्टेड बाय अन आर्क बी ए सी. लक्षात आलंय. 2 अटी लक्षात ठेवायचे की अँगलचा व्हर्टेक्स हा सर्कलवर असला पाहिजे किंवा आर्कवर म्हटलं तरी चालतंय. अँगलचा व्हर्टेक्स कुठं असला पाहिजे आर्कवर आणि त्या आर्कचे एंड पॉईंट कुठं असले पाहिजे तर त्या अँगलच्या प्रत्येक साईडवर असले पाहिजे. एका साईडवर एक एंड पॉईंट आणि दुसऱ्या साईडवर दुसरा एंड पॉईंट. तर आपल्याला तो अँगल त्या आर्कने इन्स्क्राइब्ड केला आहे असं म्हणतात. इन्स्क्राइब्ड अँगल. अँगल बी ए सी इज इन्स्क्राइब्ड बाय अन आर्क बी ए सी. लक्षात ठेवा. 2 अटी लक्षात ठेवायच्या. हे आर्कवर असलं पाहिजे. हा पॉईंट मग इथं असेल, इथं असेल, कुठे हे आर्कवर कुठेही असेल आणि त्याचे जे एंड पॉईंट आहेत ते त्या अँगलच्या दोन्ही साईडवर असले पाहिजेत. तरच आपण त्याला इन्स्क्राइब्ड अँगल म्हणणार आहे. तर त्या अँगल बी ए सी हा
इन्स्क्राईब्ड अँगल आहे. कोणत्या आर्कने केला आहे? तर BACनेच केला आहे. याच्यावर कुठेही एखादं नाव घेतलं, ते समजा इथं D नाव घेतलं आणि तर आपण असं म्हटलं की अँगल BAC इज इन्स्क्राईब्ड बाय अँड आर्क BDC असं म्हटलं तरी चालतंय. म्हणजे BDC म्हटलं काय आणि BAC म्हटलं काय, हीच आर्क येणार आहे. आलं लक्षात? इन्स्क्राईब्ड अँगल समजले. आता इंटरसेप्टेड आर्क, या दोन डेफिनेशन याच्यामध्ये बऱ्याच जणांची गलत होते, चूक म्हणजे क्लिअर ते समजून घेत नाही आणि त्याच्यामुळं चुकण्याची शक्यता असते. आता क्लिअर झालं तुम्हाला. इन्स्क्राईब्ड अँगल कोणता आहे? BAC. कोणत्या आर्कने केला आहे? तर BACने केला आहे. आता ज्यावेळी इंटरसेप्टेड आर्क सांगितलं जातं, इन्स्क्राईब्ड अँगल असतो आणि इंटरसेप्टेड आर्क असते. ते इंटरसेप्टेड आर्क याच्या बाबतीत सर्कल आणि अँगल याच्यामध्ये फक्त एक अट आहे आणि ती अट अशी आहे की ती आर्क कुठं असली पाहिजे? त्या अँगलच्या इंटेरियर पार्टमध्ये असली पाहिजे, म्हणजे अंतर्भागात असली पाहिजे. अँगलचा इंटेरियर पार्ट कोणता? तर ही साईड आणि ही साईड आहे. तर त्याच्या इंटेरियर पार्ट म्हणजे या साईडपासून इकडचा भाग आणि या साईडपासून इकडचा भाग, हा आतला जो भाग आहे त्याला इंटेरियर पार्ट ऑफ अँगल म्हणतात. तर आर्क कुठं असली पाहिजे? तर अँगलच्या इंटेरियरमध्ये असली पाहिजे. आणि दुसरी अट काय? त्या आर्कचे एंड पॉईंट हे दोन साईडवर दोन असले पाहिजे. म्हणजे आता इथं पहा, हा अँगल आहे, हा अँगल आहे, याच्यामध्ये त्याच्या इंटेरियर पार्टमध्ये ही आर्क आहे BC, ही आर्क आहे. समजा इथे X नाव दिलं मी, तर ही BXC ही आर्क कुठं आहे? अँगलच्या इंटेरियरमध्ये आहे. आणि BXC आर्कचे एंड पॉईंट कुठं आहे? तर एक एंड पॉईंट या साईडवर आहे, दुसरा एंड पॉईंट या साईडवर आहे. पहा, लक्षात आलंय? तर याला काय म्हणायचं? इंटरसेप्टेड आर्क. कोणत्या आर्कला? आर्क BXC इज इंटरसेप्टेड बाय अन अँगल BAC. लक्षात घ्या, ही जी आर्क आहे ती इंटरसेप्टेड आर्क आहे आणि हा अँगल आहे तो इन्स्क्राईब्ड अँगल आहे. हा इन्स्क्राईब्ड अँगल कोणत्या आर्कने केला आहे? तर या आर्कने इन्स्क्राईब केला आहे आणि या अँगलने इंटरसेप्ट केलेली आर्क ही आहे, हे लक्षात ठेवा. सो आर्क BXC इज इंटरसेप्टेड बाय अन अँगल BAC. लक्षात आलंय? पहा, आता इथं वेगळी फिगर काढून दाखवतो. एखादा अँगल असा असेल, हा अँगल आहे, समजा याचं नाव PQR. आता इथं पहा, इंटरसेप्टेड आर्क कोणती? तर आर्क PR. समजा इथं काही ते नाव दिलं, S नाव दिलं. तर आर्क PSR इज इंटरसेप्टेड बाय अन अँगल PQR. इंटरसेप्टेड आर्कसाठी काय कंडिशन आहे? तर ती आर्क अँगलच्या इंटेरियर पार्टमध्ये असली पाहिजे. तर पहा, हा जो अँगल आहे याचा इंटेरियर पार्ट हा आहे, तर याच्यामध्ये ही आर्क आहे. दुसरी अट काय त्याची? तर त्याचे एंड पॉईंट जे आहेत, या आर्कचे एंड पॉईंट P आणि R आहेत. ते P एका साईडवर आहे, R दुसऱ्या साईडवर आहे, म्हणून ही आर्क काय आहे? इंटरसेप्टेड आर्क आहे. मग ते कोणत्या अँगलने केली? तर या अँगलने केली. लक्षात आले? पहा, ही इंटरसेप्टेड आर्क आहे कोणती? PSR. आर्क PSR इज इंटरसेप्टेड बाय अँगल PQR. आता याच्याऐवजी असं जर असेल, फिगर अशी असेल, हे सर्कल आहे आणि समजा असा अँगल आहे, समजा PQRSTU, काही नाव असं आपण काही नाव देऊ शकतो. पहा, याच्यामध्ये ह्या अँगलचा इंटेरियर पार्ट हा आहे, या
साईडपासून खाली, या साईडपासून वर असा. तर याच्या इंटेरियर पार्टमध्ये ही एक आर्क येते बा. तर याला आपण तिसरं एक इथं नाव देऊ, समजा एक्स समजा. पहा, ही आर्क इंटेरियर पार्टमध्ये आहे, ही आर्क सुद्धा इंटेरियर पार्टमध्ये आहे. लक्षात आलंय? पहा, म्हणजे ही जी आर्क आहे ही सुद्धा काय आहे, इंटरसेप्टेड आर्क आहे. का? तर ही इंटेरियर पार्टमध्ये आहे आणि त्याचे एंड पॉईंट ह्या दोन साईडवर आहेत, यू आणि टी. इथं पण ही आर्क कुठं आहे, अँगलच्या इंटेरियर पार्टमध्ये आहे आणि त्याचे एंड पॉईंट दोन साईडवर आहे. तर या अँगलने ही आर्क इंटरसेप्ट केलेली आहे, तसंच ही पण आर्क इंटरसेप्ट केली आहे. So arc TXU is intercepted by an angle RQP or PQR, as well as this arc PSR is intercepted by an angle PQR. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की एका वेळी एक अँगल दोन, एका वर्तुळाच्या दोन, एका सर्कलच्या दोन आर्क इंटरसेप्ट करू शकतो किंवा एक करू शकतो. पहा, म्हणजे त्याचा व्हर्टेक्स कुठं आहे त्याच्याशी काही घेणं देणं नाही. कोणाचा? अँगलचा. अँगलचा व्हर्टेक्स जर इंटेरियर पार्टमध्ये असेल, सर्कलच्या इंटेरियर पार्टमध्ये असेल, किंवा सर्कलवर असेल, किंवा सर्कलच्या एक्सटेरियर पार्टमध्ये असेल, तरीही काहीही फरक पडत नाही. आपल्याला त्याच्याशी घेणं देणं नाही इंटरसेप्टेड आर्कच्या बाबतीत, हे लक्षात घ्या. जर असं असेल, पहा, एखाद्या वेळी असं असू शकतं की ही एक साईड आहे आणि दुसरी जी साईड आहे ती असे याला टच करून जाते. इथे टँजेंट, एक साईड टँजेंट आहे दुसरी सेकंड आहे. तर यावेळी सुद्धा हा जर कॉमन पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट असेल तर ही आर्क आणि ही आर्क काय आहे, इंटरसेप्टेड आर्क आहेत. ही आर्क आणि ही आर्क लक्षात ठेवा. ही वेगळी आर्क आहे. इथं समजा APQR, इथं आर पॉईंट असेल तर RXU आणि RS काय असेल ते RSP, हे दोन्ही आर्क इंटरसेप्ट आहेत. पण असं असेल तर समजा फिगर अशी आहे की हे एक साईड ही सिकँड आहे, म्हणजे ही इंटरसेक्ट करून जाते सर्कलला, आणि दुसरी अशी साईड असेल, ही इंटरसेक्ट होत नाही आणि टचही होत नाही, म्हणजे टँजेंट पण नाही. अशा वेळी यातल्या जरी ही इंटेरियर पार्टमध्ये येत असलं तरीही पहा, ही आर्क आहे की नाही, USP ही आर्क आहे. पण ही इंटेरियर पार्टमध्ये जरी असली तरीही इंटरसेप्टेड आर्क होऊ शकत नाही. का? तर दुसरी जी कंडिशन आहे ते याचे जे एंड पॉईंट आहेत, एंड पॉईंट कोणते, यू आणि पी, हे कुठं पाहिजे, दोन साईडवर असले पाहिजे, दोन साईडवर असले पाहिजे. म्हणजे इथं या साईडवर हा एंड पॉईंट आहे आणि या साईडवर दुसरा एंड पॉईंट आहे, म्हणून ही आर्क इंटरसेप्टेड आर्क होऊ शकत नाही. आता असं जर असेल की ही एक साईड आहे आणि दुसरी साईड ही अशी आहे टँजेंट, हा जो व्हर्टेक्स आहे तो जर त्या आर्कचा एंड पॉईंट असेल तर पहा, हा जो पॉईंट आहे तो कॉमन आहे, या साईडवर पण आहे आणि या साईडवर पण आहे, म्हणून ही इंटरसेप्टेड आर्क होऊ शकते. लक्षात घ्या, ही इंटरसेप्टेड आर्क होऊ शकते कारण याचा जो या आर्कचा एंड पॉईंट हा जर आपण या साईडवर पकडला तर आपण हा या साईडवर पकडू शकतो. लक्षात आलं? म्हणजे असं असेल फिगर, इथं पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट म्हणजेच तो जो व्हर्टेक्स आहे अँगलचा तो इथं असेल आणि ही एक टँजेंट असेल आणि एक सेकंड असेल, तर त्याच्या आतमध्ये त्या अँगलच्या इंटेरियर पार्टमध्ये जी आर्क येते ती इंटरसेप्टेड आर्क होऊ शकते. लक्षात घ्या. तर आपल्याला
इंटरसेप्टेड आर्क आणि इन्स्क्राइब्ड अँगल कळाला असेल. आता बघा, ही जी फिगर आहे अगोदरची, हा इन्स्क्राइब्ड अँगल आहे. प्रत्येक इन्स्क्राइब्ड अँगल हा एक तरी आर्क त्या सर्कलची इंटरसेप्ट करतो. पहा, इन्स्क्राइब्ड अँगल असला की तो त्या सर्कलची एक आर्क काय करतो, इन्स्क्राइब करतो. पहा, हा इन्स्क्राइब्ड अँगल आहे, तर ही आर्क इंटरसेप्ट केली त्याने. इन्स्क्राइब्ड अँगल हा त्या सर्कलचा एक आर्क काय करतो, इंटरसेप्ट करतो. आता नीट लक्ष द्या. अँगल BAC इज इंटरसेप्टेड बाय angle BAC is inscribed by arc BAC and arc BXC is intercepted by angle BAC. या आर्कला काय म्हणायचं, इंटरसेप्टेड आर्क. कुणी केली तर अँगलने केली. आणि या अँगलला काय म्हणायचं, इन्स्क्राइब्ड अँगल. कुणी केलाय तर या आर्कने केलाय. आर्कच्या आतमध्ये असा अँगल असला पाहिजे, हे लक्षात घ्या. समजलंय. इन्स्क्राइब्ड अँगल आणि इंटरसेप्टेड आर्क क्लिअर झालंय, तरच आपल्याला पुढचा जे थिअरम पाहायचं आहे ते समजणार आहे. आणि त्याला इन्स्क्राइब्ड अँगल थिअरम असं म्हणतात. इन्स्क्राइब्ड अँगल थिअरम. आता इन्स्क्राइब्ड अँगल थिअरम काय आहे ते आपल्याला पाहायचं आहे. इन्स्क्राइब्ड अँगल थिअरम. आता मी एकच फिगर ठेवतो, दुसरा फिगर कट करतो. पहा, inscribed angle theorem. The measure of an inscribed angle, the measure of an inscribed angle is half of the measure of the arc intercepted by it. Inscribed angle theorem. Measure of an inscribed angle is half of the measure of arc intercepted by it. That means measure of this angle is half of measure of arc intercepted by it. म्हणजे या अँगलचं मेजर, इन्स्क्राइब्ड अँगल आहे हा, या इन्स्क्राइब्ड अँगलचं मेजर हे त्याने इंटरसेप्ट केलेल्या आर्कच्या हाफ असतं, म्हणजे निम्म असतं. मीन्स वी हॅव टू प्रूव्ह मेजर अँगल BAC इज इक्वल टू हाफ मेजर आर्क BXC. दिस वी हॅव टू प्रूव्ह. अतिशय सोपं आहे, नीट पहा. समजा O हे सेंटर असेल, या सर्कलचं सेंटर O असेल आणि तुम्ही रे OA ड्रॉ केला आणि तो OA हा रे या सर्कलला D पॉइंटमध्ये इंटरसेक्ट होत असेल. इथं जर ते इंटरसेक्ट होतोय तिथं D नाव दिलं आणि हे OC जॉईन केला आपण. पहा नीट. आता हा जो ट्रायंगल आहे OAC, इन दिस ट्रायंगल side OA is congruent to side OC. Why? This side and this side are congruent sides because these are radii of same circle. OC आणि OA या एकाच सर्कलच्या काय आहेत, रेडाय आहेत. त्यामुळे हा कॉन्ग्रुएंट आहे. म्हणजे हा ट्रायंगल कसला झाला, आयसोस्केलस ट्रायंगल. मग आयसोस्केलस ट्रायंगलचं थिअरम काय आहे, तर कॉन्ग्रुएंट साईड जे आहेत त्याच्या अपोजिट अँगल कॉन्ग्रुएंट असतात. म्हणजे हा अँगल म्हणजे कोणता, OAC. This angle OAC is congruent to angle OCA. म्हणजे हे दोन अँगल कसे आहेत, कॉन्ग्रुएंट आहेत.
समजा याचं मेजर आपण एक्स कन्सिडर केलं. लेट मेजर ऑफ अँगल ओ ए सी, ओ ए सी म्हणजे डी ए सी असंही म्हणू शकतो आपण, इज इक्वल टू मेजर अँगल डी ए सी इज इक्वल टू एक्स डिग्री. आपण हे कन्सिडर केलं एक्स डिग्री. मग याचं पण किती होणार एक्स डिग्री. अँगल ओ ए सी इज कॉन्ग्रुएंट टू अँगल ओ सी ए. इफ मेजर ऑफ दिस अँगल इज एक्स, then measure of this angle is also x degree. Now see here, triangle OAC. In this triangle, angle COD is an exterior angle, and we know the theorem of exterior angle of a triangle, that is measure of an exterior angle of a triangle is sum of its remote interior angles. म्हणजे हा जो एक्सटेरियर अँगल आहे या अँगलचं मेजर हे त्याच्या रिमोट इंटेरियर अँगलच्या सम एवढं असतं. तर याच्या रिमोट इंटेरियर अँगल म्हणजे दूरस्थ, दूरचे, म्हणजे हे हा शेजारचा झाला. मग रिमोट म्हणजे दूरचे, हे आणि हे या दोन्हीच्या सम एवढं याचं मेजर असतं. म्हणजे एक्स प्लस एक्स इज इक्वल टू मेजर ऑफ दिस अँगल, दॅट इज 2x. So measure of angle DOC, measure angle DOC is equal to 2x. याच्या सम एवढं लक्षात आलं. बट अँगल DOC इज अन सेंट्रल अँगल ऑफ आर्क DC. ही जी आर्क आहे याचा हा सेंट्रल अँगल आहे, म्हणून या आर्कचं मेजर किती येणार 2x. So measure arc DC is equal to 2x. Measure arc DC is equal to 2x. लक्षात घ्या, जसं आपण OC काढलं आणि हा ट्रायंगल झाला आयसोस्केलस ट्रायंगल. आयसोस्केलस ट्रायंगलचा हा अँगल कॉन्क्रीट झाला, आणि हा जो अँगल आहे एक्सटेरियर अँगल ऑफ अ ट्रायंगल OAC झाला, आणि याचं मेजर या दोन्हीच्या सम एवढं झालं, आणि त्याच्यामुळे याचं मेजर 2x आलं. हा सेंट्रल अँगल आहे म्हणून या आर्कची मेजर 2x झालं. लक्षात आलं. जसं आपण OC जोडून हे काढले तसं आपण हे जर ड्रॉ केलं, OB ही रेडियस काढली, तर हा पण ट्रायंगल काय होणार आयसोस्केलस ट्रायंगल होणार. मग याचं मेजर आणि याचं मेजर सारखं होणार. मग याचं मेजर एक्स वाय असेल तर याचं पण वाय होणार. मग हा एक्सटेरियर अँगल होणार या ट्रायंगलचा, आणि याचं मेजर काय येणार 2y येणार. पण हा सेंट्रल अँगल आहे त्यामुळे याचं मेजर 2y येणार, हे लक्षात घ्या, आणि याचं मेजर पण 2x आहे. आता या टोटल जे BDXचं मेजर आहे, मेजर आर्क BDC इज इक्वल टू BDC, याचं मेजर म्हणजे याची आणि याची सम, बरोबर. मग याचं मेजर किती 2x प्लस याचं मेजर किती 2y. मग याचं मेजर काय होणार 2 इंटू ब्रॅकेट x प्लस y. लक्षात आलं. आता या अँगलचं मेजर किती, बट वी नो दॅट मेजर अँगल BAC is equal to measure angle CAD plus measure angle DAB, that means x plus y. आता इथं आपण अँगल हे जे x प्लस वाय आहे त्याच्याऐवजी मेजर अँगल BAC लिहू शकतो. म्हणजे 2 इंटू ब्रॅकेट x plus y is equal to measure arc BDC, measure arc BDC. पहा, हेच मी असं लिहिलं, इकडचं हे जे इकडं लिहिलं हे इकडं लिहिलं. आता 2 इंटू ब्रॅकेट मेजर x प्लस वाय मीन्स मेजर अँगल BAC इज इक्वल टू मेजर आर्क BDC. आता हे 2 इंटू मल्टिप्लाय आहे, तिकडे गेल्यावर
डिवाइडेड बाय 1 म्हणजे मेजर अँगल BAC इज इक्वल टू हाफ मेजर आर्क BDC. हेन्स द प्रूफ. लक्षात घ्या. इन्स्क्राइब्ड अँगल थिअरम काय सांगतंय की मेजर ऑफ अन इन्स्क्राइब्ड अँगल इज हाफ ऑफ measure of arc intercepted by it. म्हणजे मेजर अँगल BAC इज इक्वल टू हाफ मेजर आर्क BDC. हेन्स द प्रूफ. हे थिअरम तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. पुस्तकामध्ये ते प्रूव्ह करून दाखवलेलं आहे. तुम्ही व्यवस्थित अभ्यासायचं आहे. हे थिअरम प्रूव्ह करताना व्यवस्थित व्हिडिओ पाहायचा आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर परत पुस्तकात पाहायचं आहे आणि तो समजून घ्यायचा आहे. कोणत्या पद्धतीनं ते लिहायचं आहे ते पुस्तकातल्या पद्धतीनं लिहायचं आहे. इथं मी तुम्हाला फक्त समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्ही हे समजलं असेल तर तुम्ही ते स्टेप बाय स्टेप पुस्तकामध्ये जसं दिलं तसं लिहिण्याचा सराव करा. एकदा समजून घ्या, एकदा नाही समजलं दुसऱ्या वेळी समजून घ्या. समजल्यानंतर पुस्तकात कसं स्टेपने लिहिलेलं आहे, फिगर काढण्यापासून गिवन टू प्रूव्ह, त्यानंतर प्रूफ, हे कोणत्या कोणत्या स्टेपने दिलेलं आहे त्या स्टेपने तुम्हाला जसंच्या तसं लिहिता आलं पाहिजे. मग अगोदर समजून घ्या, नंतर ते पुस्तकातल्या स्टेप पहा, त्यानंतर तुम्ही त्या पद्धतीने लिहिण्याचा सराव करा. ज्यावेळी जसंच्या तसं तुम्हाला लिहिता येईल, फिगर काढण्यापासून ते सगळे थेरम प्रूव्ह करेपर्यंत जे आहे ते जसंच्या तसं ज्यावेळी लिहिता येईल त्यावेळी कशाचाही आधार न घेता आणखी एकदा दोनदा लिहा. एक रफ वही करा किंवा सुट्टी पानं असतील, जुन्या वहीची पानं असतील, त्याच्यावर जरी प्रॅक्टिस केली तरी चालते. फक्त तुमची प्रॅक्टिस महत्त्वाची आहे. तुम्ही किती व्हिडिओ पाहिले आणि किती तुम्ही दुसऱ्याने शिकवलेले पाहिलेलं आहे त्याच्यावर तुम्हाला काहीही येणार नाही, हे लक्षात घ्या. तुमची तुम्ही प्रॅक्टिस करायची आहे. हे मी नेहमी सांगत असतो. पहा, तर पहिल्यापासून व्हिडिओ पहा. जर व्हिडिओ समजत असतील, आवडत असतील तर व्हिडिओला सबस्क्राईब करा. ठीक आहे. थँक्यू.